ठेवी हा दिवा अचानक कसा? हा तुझा काही संकेत तर नाही ना? माझी मुलं ठीक आहेत ना? माझी मुलं संकटात तर नाही ना? माझं चुकलं. मी स्वानंदी बरोबर जायला हवं होतं. तिला माझी गरज आहे आणि मी स्वानंदीने पत्ता सांगितला होता. काय होता तो? कोपरखेराणे सेक्टर 56-55 नाही 56. मी जाते. अर्जुनला घरात एकटं सोडून नाही जाऊ शकत. मला जावंच लागणार. मी अर्जुनला घेऊन जाते. स्वानंदी, तुम्हाला इथे येताना कोणी बघितलं तर नाही ना? नाही, मला कोणी नाही बघितलं. म्हणी सर, काय अवस्था केली आहे तुमची. सोडा मला. हो हो, आपल्याला लवकरात लवकर इकडनं निघायला पाहिजे. हा मग अरे भाई, तुले शहाण आहे जरा. जा बघ बरं काय चाललंय त्याचं. सच्चा, आतमध्ये काय गडबड तर नाही ना? चल बरं बघू. चल. आयला तू इथं? रावल्या, ही बायको येणार आपली. हिला माझ्याशिवाय नाही करमणार. हिथं पण आली आता फक्त माझ्यासाठी. ये आता, ये ना जवळ ये. आईला मान्या, आज डायरेक्ट हात उचलला तुझ्यात. हात उचलतो काय? सर, मारा त्याला. मणी दादा, ये ना. अरे कुठे पळतो? ये ना. घाबरलास का? उठ. मणी सर, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात? तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही, मी ठीक आहे. राजाराम, तुम्ही ठीक आहात ना? राजाराम, थँक्यू. तू स्वानंदीच्या मदतीला आला. अहो मणी दादा, हे तर माझं कर्तव्य होतं. बरं,
मगाशी आपण आलो तेव्हा 3 गुंड होते, तिसरा कुठे आहे? अहो वहिनी, त्याला मी बाहेरच पाडला. हे उठ. बरं, आपल्याला इथनं लवकरात लवकर निघायला हवं. हो. वा स्वानंदी, तू घरी सत्यवानाची सावित्री निघाली. एकदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा जीव धोक्यात घातलाय. मानलं तुला. या मनीसारखा बनण्याचा किती प्रयत्न केला आपण. ना वागायला जमलं ना बोलायला. हा मणी बनून राहतो आपल्या घरात. हो मणी सर, हाच आपल्या घरात राहत होता. तुला प्रेम आहे तुझं मणीवर. तुला कधीच आपल्यात मणी दिसला नाही. हे म्हणे लय नशीब काढलं सर. एवढं जीवापाड प्रेम करणारी बायको भेटली तुला. लय प्रेम आहे तिचं तुझ्यावर. काय तर झालं आपली जिंदगानी. आपल्या आयुष्यात प्रेम नाही, काय नाही, पण जीव लावणार नाही. आपली जिंदगानी अशीच सुपारी घ्यायची, फोडायची, वाजवायची. आपण इमोशनल नाही होत. किती बी झालो तरी होत नाही. रडायचं नाही, नाडायचं फंडाय आपला. लवबर्ड, आज तुमचा गेम होणार. लैला मजनू, आज तुमची लव्ह स्टोरी हिट करणार. हिट. हे आपलं कबूतर लय दिवसाचं गुटरुगू करायचं होतं पण होतच नव्हतं. कबूतर नाराज होतं काय स्वानंदी, तुम्हाला माहिती आहे. पण आज आपलं हे कबूतर गुटरुगू करणार. लय वेळा वाचली स्वानंदी तू, आज नाही वाचणार. अरे बाप रे, स्वानंदीला पाठीशी घालतोय. पहिला मरणार तू. मर तू, मर. मग स्वानंदी, मग 2 खांब्यावर ही 90 फ्री. 1 2. नाही नाही दिन्या, नाही दिन्या. म्हातारी आई. मॅडम तुम्ही इथे? माझ्या मुलाला आणि सुनेला वाचवायला आले. अर्जुन कुठे? राजारामच्या घरी ठेवलाय. तू तू ठीक आहेस ना म्हणे? हो आई, मी ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, याला शुद्ध येण्याच्या आत आपण इथून बाहेर पडूया. हो. आईचं सांभाळून. हॅलो साहेब,
हा पोचले लोकेशनवर. काय टेन्शन घेऊ नका. आज माझा खेळ खाल्लास. तशी पण माझी त्याची लई पर्सनल दुश्मनी आहे. गेम झाले करतो फोन. घोडा दे. दिन्या आज तर तू गेलास. दिन्या भाई तुझा खेळ खाल्लास. साहेब फोटो पाठवलाय. काम झाले. फोटो बघून घ्या. मणी सर या. सावकाश बसा इथे. मी पाणी आणते. मणी सर सॉरी. आम्हाला खरंच माफ करा. म्हणजे तुमच्यासारखा दिसणारा माणूस आपल्या घरात राहतोय हे लक्षातच नाही आलं आमच्या. सारखं असं वाटत होतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. त्या माणसाच्या वागण्यातला बदल जाणवत होता. पण ते तुम्ही नाही आहात हे खूप उशिरा लक्षात आलं आमच्या. आम्हा दोघींनाही माफ करा. स्वानंदी तुम्ही माफी मागू नका. जे काही घडलं त्यात तुम्हा दोघींची काही चूक नाहीये. मला सरपोतदारांचा राग आलाय. इतकं कपटी वागावं एखाद्या माणसाने. माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाला माझ्या बायकोसोबत माझ्या आईसोबत या घरात ठेवलं. नीचपणाचा कळस आहे हा. सावकाश. अर्जुन ऐक. मणी सर खूप त्रास होतोय का? नाही ते त्यांनी मला हातापायाला बांधून ठेवलं होतं ना, त्यामुळे जरा त्रास होतोय. पण बस आता हे दुखणं मी कवटाळून नाही बसणार आहे. आत्ताच्या आत्ता मला जाऊन सरपोतदारांना जाब विचारायचा आहे. आता सोक्षमोक्ष लावणार आहे मी सोडणार नाही त्यांना. दिन्याचा फोन आहे. त्याचा फोन आणि माझा फोन इतका सारखा? हो मणी सर, फोन सारखा, अगदी वागायचा सुद्धा तुमच्याच सारखा. म्हणून तर आमच्या लक्षात नाही आलं. म्हणजे त्या सरपोतदारांनी तुम्हाला फसवण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग केली होती. सरपोतदारांचा फोन आहे. आता काय करायचं आपण? कट झाला. नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन याचा निकाल लावतो. मी जावंच विचार. मणी सर एक मिनिट. या कंडिशन मध्ये तुम्ही सरपोतदारांच्या समोर नाही जायचं. का? काय अडचण आहे? हो म्हणजे दिन्या एवढा बेजबाबदार आहे ना, मूर्ख माणूस आहे. फोन का घेत नाहीये माझा? कळणार कसं तिथे काय होत आहे ते?
ही काय पद्धत आहे वागायची? फोन का घेत नाहीयेस माझा? डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या? आणि काय स्वानंदी कुठे आहे? तिचं काय केलंस तू? तुला मी एक काम दिलं, तुला जेवढे पैसे हवे होते त्यापेक्षा जास्त मी तुला दिले, तुला जमीन दिली, तेव्हा दिवसभरात अपडेट मला करायला नको? काय घडलंय काय घडतंय हे सांगायला नको? एवढी अक्कल नाहीये तुला? अरे तुला फोन करून करून वेडा झालो मी. मोठ्या आवाजात बोलायचं नाही. कोणाशी बोलताय माहितीये ना? मी काय म्हणी का तुमचं ऐकून घ्यायला? नाही, मी आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो. तर एक मिनिट, या कंडिशन मध्ये तुम्ही सरपोतदारांच्या समोर नाही जायचं. का? काय अडचण काय त्यात? हो म्हणजे तुम्ही आणि तो दिन्या अगदी सेम टू सेम दिसता, बरोबर? आणि याच गोष्टीचा सरपोतदारांनी फायदा घेतलाय. मग त्याचाच तर जाब विचारायला चाललोय ना मी. तुम्ही जाब विचाराच, पण मी काय म्हणते ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही म्हणजे खरे मणी सर आता या घरात आहे आणि तो दिन्या गोडाऊन मध्ये अडकलाय, बरोबर? आणि तुम्ही म्हणजे खरे मणी सर या घरात आहे, दिन्या गोडाऊन मध्ये. हे फक्त तुम्हाला, मला आणि वॉर्डन मॅडमला माहिती आहे, सरपोतदारांना सुद्धा माहिती नाहीये. मग इथून पुढे सरपोतदारांच्या समोर जाताना तुम्ही मणी सर म्हणून नाही तर दिन्या म्हणून त्यांच्या समोर जायचं. म्हणजे त्यांना अजिबात डाऊट येणार नाही. आपण त्यांची ट्रिक त्यांच्यावरच वापरायची. हुशार आहात स्वानंदी. मी दिन्या बनवूनच जातो सरपोतदारांसमोर. हो मणी सर, हो पूर्ण ऐकून तर घ्या. हे बघा, तो दिन्या जो होता तो अजिबात मणी सरांसारखा नाही वागायचा. म्हणजे अतिशय तापट होता, कायम चिडचिड करायचा, रागात बोलायचा. इथून पुढे जेव्हाही तुम्ही सरपोतदारांच्या समोर जाल तेव्हा अगदी रागात बोलायचं, सारखी चिडचिड करायची. म्हणजे त्यांना तुम्ही खरे मणी सर आहात यावर डाऊट येणार नाही. तसंच करतो. अजून एक म्हणजे त्या दिन्यासारखं नुसतं वागून बोलून चालणार नाही, तुम्हाला त्याच्यासारखं दिसावं सुद्धा लागेल. त्या दिन्याची नेहमी कॉलर वर असते आणि वरचं बटन उघडं असतं. आणि हो, तो कायम बोलताना असं तोंड वाकडं करून बोलतो, बरोबर? अरे दिन्या, तू आत्ता जे वागलास असं वागलं कोणी तर राग येणारच ना. तू स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून बघ. अरे तुला इतके फोन केले, तुझ्या माणसांना फोन केले, तुमच्यापैकी कोणीही माझा फोन उचलला नाही. अरे मग टेन्शन येणार ना आणि राग पण येणारच ना. मला एवढंच सांग फक्त की त्या स्वानंदीचं काय झालं? तिला तू आउट हाऊस मध्ये तशीच डांबून ठेवलीयस ना? काय झालं तिचं? कुठे आहे, कुठे ती? तिला तू बाहेर जाऊन दिलं नाहीयेस ना? असेल घरात. मी का तिच्यावर लक्ष ठेवायला आलो इथे? नाही दिन्या, पण ज्या कामासाठी मी तुला इथे आणलंय ते काम तू करतच नाहीयेस. तुला काय सांगितलं होतं मी? स्वानंदी आणि नीलमला संपव, ते करतोयस का तू? नाही. अरे मग ते तू काम का करत नाहीयेस? दिन्या, एक गोष्ट लक्षात घे, तू तिला संपवलं असतंस तर ती गोडाऊन पर्यंत पोहोचलीच नसती, आणि ती पोहोचली नसती तर तिला इथे आउट हाऊस मध्ये डांबून ठेवायची वेळच आली नसती ना. आता आपण काय कमी प्रयत्न केले का? बंदेरेवेळी ते फेल गेले, आता त्याला आपण काय करणार? दिन्या, मला प्रयत्न नाही, मला रिझल्ट पाहिजेत, ते सुद्धा फास्ट. पर ते अटॉर्नी, पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स समजा नाही मिळाले तर राहू दे, मी बघून घेईन. पण आधी त्या स्वानंदी आणि नीलमला संपव. त्या दोघींना संपवल्यानंतर आपण मणीलाही उडवूया, मग आपण सगळे मोकळे.
मग तू जा ना, तुझे पैसे घेऊन जा. जमीन दिली तुला मी, जा गावाला निघून जा तू. हा ते बघ दिन्या, तुला राग येईल पण येऊ दे, हरकत नाहीये. पण सुजित जे म्हणाला ना तेच बरोबर होतं असं मला वाटायला लागलंय. काय बोलला सुजित? सुजित म्हणाला ना, हा कसला भाई डेंजर डॉन म्हणे. अरे 2 बायकांना तुला संपवता येत नाहीये. मला तर वाटायला लागलं ना की मी तुला सुपारी देऊन चूक केली. तुला ओळखताना मी चुकलो. आणि दिन्या, मी तुला जी सुपारी दिली आहे ती प्रयत्नांची नाही, रिझल्टची दिली आहे, रिझल्टची. असा होता तुमचा प्लॅन भालचंद्र सरपोतदार? मनी, हा जोवर तुम्ही माझ्या आईला फसवलत, स्वानंदी या घरात आल्यापासून तिच्यावर जो काही अत्याचार झाला, तिला जो काही त्रास झाला, त्या त्रासाला कारणीभूत हे घर होतं. आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्या त्रासाला पाठिंबा दिलाय. आणि आज आमचा मुलगा हिरावून घेण्यासाठी तुम्ही आम्हा तिघांची सुपारी दिली. आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही. काय बोलतोयस तू हे? आता तुमचं सगळं पितळ उघडं पडल्यावर हे काय बोलतोयस म्हणी? मी आता बोलणार नाही, मी आता करणार. मी तुम्हाला सोडणार नाही म्हणी, सोडणार नाही मी तुम्हाला म्हणी. कसं काय सुटलास तू? दिन्या कुठे? आणि तुमचा दिने अडकलाय तिकडे. नाही, आज नाही सोडणार मी तुम्हाला. सोड. नाही सोडणार. हे डायला हात नाही लावायचा. जेवढी हिंमत सुजित, तू मध्ये पडू नको सुजित. हकनाक मरशील.